दिवसभराची मेहनत तू 1 सेकंदमध्ये ती संपवली. 1 सेकंद तुला लिहिण्यात गेला की तुमच्या पुरणपोळ्या भंगार. पण त्याच्या मागे मेहनत मी किती केलेली ती तू बघितलं का? हाय, नमस्कार. कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजचा दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जावा ईश्वरचा मी प्रार्थना. आज मला तुमच्याशी काहीतरी गप्पा पण मारायच्या होत्या. चला म्हटलं आज थोडासा वेळ पण आहे आणि राशा नाही आहे, त्याच्यामुळे घरात अजिबात चित्त लागत नाही. अजिबात म्हणजे करमतच नाही. हे राशा राहते ना तर कुठं दिवस चालला जातो ना काही सुद्धा कळत नाही. तर राशा गेली आहे केरळला फिरायला, त्यासाठी आहे ना करमतच नाही, म्हणजे वेळ पण जात नाहीये. तर चला म्हटलं ताईंशी थोड्याशा गप्पा मारू. चला, थंबनेल तर तुम्ही वाचलं असेल, थंबनेलवरूनच तुम्हाला समजलं असेल की आज कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ आहे असं. तर चला, तर राशामुळे करमत नाही, त्यासाठी म्हटलं ताईंशी थोड्याशा गप्पा मारूया मस्त. तर मला थोडक्यात तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि आजचा व्हिडिओ पण खूप छान आहे. तर व्हिडिओ पहा, लाईक करा, कमेंट करा. जे आपण ताई नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा. तर मला एकच सांगायचं होतं की बघा, मी आता आहे ना 2 वर्षापासूनची खूप मेहनत करते, छान छान व्हिडिओ बनवते आणि असं काय नाही, जे आपलं घरातले जे रुटीन असते तेच मी दाखवत असते किंवा आपलं जे रिअल आहे तेच मी दाखवत असते. काही फेक वगैरे काही दाखवत नाही. एक तर रेसिपी दाखवते, नाहीतर कुठं तरी फिरायला गेली वगैरे ते दाखवते किंवा घरातलंच माझं माझं काहीतरी रुटीन मी दाखवत असते. तर आणि माझे गोड ताई दादा आहेत, ते पण मला चांगले सपोर्ट करतात. तर मी अक्षय तृतीयाच्या दिवशी का गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे 2-3 व्हिडिओ अपलोड केलेले आहे मी. त्या तिघं व्हिडिओना छान प्रतिसाद भेटलेला आहे मला. पुरणपोळीचेच व्हिडिओ आहेत ते. तर मला त्यांच्यावर त्या ताईने खूप कमेंट पण केलेल्या आहेत. ताई, गहू कोणते वापरले, ताई याच्यामध्ये तुम्ही काय टाकलेले, ताई यांच्यामध्ये खूप खूप साऱ्या गोड ताईंनी मला खूप छान छान कमेंट केलेलं आहे. म्हणजे ते आपण असं म्हणतो ना की आपली घरची फॅमिलीपेक्षा माझी यूट्यूबची फॅमिली इतकी गोड आहे ना. एक दिवस नाही व्हिडिओ आला का लगेच ताई आज व्हिडिओ का नाही आला, ताई तुम्हाला बरं आहे ना, ताई तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या ना, असं सर्व काही मला विचारत असतात. तर मला तर खूपच आवडते यूट्यूबची फॅमिली. आणि असं एकही ताई नाही आहे की दादा नाही आहे की मला असं वाईट कमेंट केली का काय, काहीच नाही, कधीसुद्धा नाही. मी आता 2-2.5 वर्षापासूनची मेहनत करते तरीसुद्धा मला एका ताई दादाने सुद्धा असं वाईट कमेंट केलेली नाही. पण त्या पुरणपोळीचा व्हिडिओ इतका छान आणि इतका व्हायरल गेलेला आहे ना, तो खूपच व्हायरल गेलेला आहे. तर त्या व्हिडिओवर मला एका दादाने एक अशी कमेंट केलेली आहे, त्या दादाचं नाव नाही सांगत मी तुम्हाला. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये वाचून घ्या. तर त्या दादाने असं कमेंट केलेलं आहे, भंगार पुरणपोळ्या आहेत म्हणे तुमच्या, भंगार पुरणपोळ्या. आता भंगारचा अर्थ तुम्हाला माहिती असेल, भंगार म्हणजे काय असतं. आणि तो व्हिडिओ पुरणपोळीचा म्हणजे जेवणाचाच व्हिडिओ होता. आता पुरणपोळी म्हणजे ते पण अन्न, अन्न म्हणजे ब्रह्म असतं, ते अन्न ब्रह्म असतं आणि अन्न देवताला तो असं बोलताय. आणि अन्नासाठी म्हणजे आपण अन्नासाठीच मेहनत करत असतो, अन्नासाठीच इतकं आपण मेहनत करत असतो. आणि आपण कशासाठी इतकं झटत असतो? अन्नासाठीच ना. अन्न नाही राहिलं तर आपण जगू शकणार का? अन्नधान्य नाही राहिलं तर आपण जगू शकणार का? आणि त्या दादाने उचली जीभ लावली टाळ्याला. अरे तुला तर 1 सेकंद लागला नसेल कमेंट करायला, पण मला त्या व्हिडिओ बनवायला किती मेहनत लागली तुला माहिती आहे का? मला एक दिवस पूर्ण, मी पहाटेची 4 वाजेची उठली होती त्या दिवशी. 4 वाजेचा व्हिडिओ बनवायला मी सुरुवात केलेली होती. डाळ शिजवली, सर्व काही दाखवलेलं आहे मी त्या व्हिडिओमध्ये, की जेणेकरून ज्या ताईंना नाही येत असेल त्या ताईंनी हा व्हिडिओ बघून पूर्ण, म्हणजे पुरणपोळीचा, आता सगळ्यांनाच पुरणपोळी म्हणजे आवडतात. आता तर आंब्याचे दिवस आहे, तर माझे व्हिडिओ बघून कोणीतरी ताई शिकू शकेल बा, म्हणून मी पूर्ण म्हणजे डिटेलमध्ये. आणि मला एका ताईनेच कमेंट केली होती, पहिला व्हिडिओ टाकलेला होता मी, त्या व्हिडिओ बघूनच मला एका ताईने, ताई म्हणे मला सर्व काही डिटेलमध्ये तुम्ही हा व्हिडिओ बनवा म्हणे. मग लगेचच मग पाडवा आला, मग पाडवाला मी हा व्हिडिओ बनवला होता. सॉरी, पाडवा आणि चौदसला मग मी हा व्हिडिओ, तो 14चा व्हिडिओ ना खूपच व्हायरल गेलेला आहे. मग मी हा व्हिडिओ म्हणजे डिटेलमध्ये मी पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे. हा पूर्ण डाळ शिजवण्यापर्यंत तर पुरणपोळी टाकण्यापर्यंत सर्व काय मी दाखवलेले त्या व्हिडिओमध्ये. सर्वांना खूप आवडलेला आहे आणि खूप व्हायरल पण गेलेला आहे तो व्हिडिओ. खूप म्हणजे खूपच व्हायरल गेलेला आहे. 1,30,000 ताई दादांनी बघितलेला आहे तो व्हिडिओ आणि मला सपोर्ट पण छान 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 कमेंट पण केलेला आहे
त्यांनी. पण या दादाने आहे ना त्या व्हिडिओला बघून असं कमेंट केलेली आहे की भंगार पुरणपोळ्या म्हणजे अन्नदेवताला तो नाव ठेवतोय. त्या दादाला मला एकच सांगायचं आहे, दादा तुझी आई जर असा स्वयंपाक करत असेल तर त्या स्वयंपाकाला पण तू असंच नाव ठेवत असेल का? अरे स्वयंपाक म्हणजे अन्न म्हणजे ते ब्रह्म असतं. अन्नासाठी आपण एवढं झटत असतो, एवढी मेहनत करत असतो आणि अन्नासाठीच आपण एवढं करतो. कशासाठी करतो एवढं? आणि तो अन्नाला डायरेक्ट म्हणतोय भंगार पुरणपोळ्या आहेत म्हणे तुमच्या म्हणे. अरे दादा तू तर कमेंट 100 सेकंदमध्ये कमेंट केली असेल तू. मला व्हिडिओ बनवायला मी 4 वाजेची उठलेली होती मी, तेव्हापासूनचे अख्खा एक दिवस मला व्हिडिओ बनवण्यामध्ये गेला आणि एडिटिंग करण्यामध्ये गेला आणि दुसऱ्या दिवशी मी व्हिडिओ अपलोड केला ना तर अर्धा तास मला अपलोडिंगला गेला. तर तू सांग, अख्खा दिवसभराची मेहनत तू 1 सेकंदमध्ये ती संपवली. 1 सेकंद तुला लिहिण्यात गेला की तुमच्या पुरणपोळ्या भंगाऱ्या, पण त्याच्या मागे मेहनत मी किती केलेली ती तू बघितलं का? मग तुला ही अशी कमेंट करायला कोणी हक्क दिला? तुला माझे व्हिडिओ बघायचे असेल तर बघ, नाही बघायचे असेल तर सीधा रस्ता घ्यायचा. अजिबात माझे व्हिडिओ बघायचे नाही. आहेत माझे भरपूर माझे सबस्क्रायबर आहेत की ते माझे व्हिडिओ बघतात आणि मला छान छान कमेंट पण करतात. तर चला जाऊ द्या, मी आता तुम्हाला बाहेरचं मस्तपैकी असं हिरवगार वातावरण दाखवते. मी सर्व काही सोडून दिलेलं आहे आणि हा व्हिडिओ आहे ना, आज मला व्हिडिओच नव्हता टाकायला. म्हणजे मी काय करते ना, व्हिडिओ असं बनवून ठेवते आणि कधी मला व्हिडिओ नसला ना, काही बनवायला पण नसतं ना, तर मी तसा तो व्हिडिओ मग मी तुम्हाला अपलोड करत असते. तर हा आहे ना, राशा आणि राकेश अंशू इथं घरीच होते, ते गेले नव्हते फिरायला. त्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा. मस्तपैकी मी इथं उडदाचं घुटण केलेलं आहे. तर बघा आधी तर सर्व काही सोडून दिलं मी टेन्शन. आता मस्तपैकी गरमागरम चहा बनवली आणि ती चहा पिते. हे अंशू म्हणे जाऊ द्या मम्मी म्हणे, मस्तपैकी मी चहा ठेवून देते तुम्हाला. तर मी आता ती चहा पिते इथं. चहा पिल्यानंतर मस्तपैकी फ्रेश झाली आणि आता पुढच्या रुटीनला मी सुरुवात केलेली आहे. तर राशा अंशूसोबतच मी गप्पा मारत होती. तर आणि आता तर असं झालं आहे ना, मी आज वाईस देते तर असं झालं आहे ना, तुम्हाला सांगते राशा नाही आहे, तुम्हाला एवढंसं पण करमत नाही आहे. तर इथं बघा त्या दिवशी काय केलं होतं ना, डाळ मस्तपैकी इथं शिजायला टाकलेली होती. हरभऱ्याची डाळ हे खात नाही म्हणून मी फक्त उडदाचीच डाळ टाकली होती शिजायला. त्यानंतर मी इथं मस्तपैकी मसाला पण करून घेतलेला होता आणि इथं राखूसाठी आहे ना, मस्तपैकी त्याने मटकी आणली होती उसळ करण्यासाठी. आता आम्ही आधी उसळ करू. तर बघा, आणि इथं माझ्या तूप काढायचा विचार होता, पण यांना गावाला पण जायचं होतं फिरायला. मग त्यासाठी म्हटलं आज राहू दे, की तुम्ही जाणार तेव्हा मी काढून घेईल. तर मी जेव्हा गावाला गेले होते ना, म्हणला तो पण व्हिडिओ तुम्हाला टाकलेला आहे. माझ्या बहिणीने बघा हे मस्तपैकी असं लोणचं दिलेलं होतं, खूप छान. तिच्या हाताचं लोणचं आम्हाला खूपच आवडतं म्हणून दरवर्षी ती आम्हाला लोणचं देत असते. तर मी काय टाकत नाही. 2-3 वर्षापासूनची माझी बहीणच देते मला लोणचं. तर मी आहे ना अजिबात घरी लोणचं टाकत नाही. नाहीतर तुम्हाला आहे ना, मला आचार खूप छान टाकता येतं. तुम्हाला रेसिपी पण दाखवली असते, मी रेसिपी दाखवली असते तुम्हाला आचारची. आता इथं डाळ पण मस्त झालेली बघा, अशी चमचमीत मस्त मसाल्याची. कांदा, खोबरं, अद्रक, जिरं, लसूण मस्तपैकी असं धने वगैरे भाजून मस्तपैकी मी इथं भाजी केलेली, तीसुद्धा तुम्हाला इथं मी दाखवलेली बघा. खूप छान आणि खूप मस्त. तर चला आता इथं आहे ना माझी भाजी पण झालेली आहे. आता चला म्हटलं, आणि आमच्या घरात कसं आहे ना, 2 जण असो, 3 जण असो, 4 जण असो, त्यांची वेगवेगळी फरमाईश चालू असते. तर कोणी म्हणे मला भाकर करा, कोणी म्हणे मला चपात्या करा. आता मी तर अंशू माझ्यासाठी आहे ना भाकर केलेली आहे. त्यानंतर मी आता या दोघांसाठी चपात्या करून घेणार. इथं डाळ तर माझी तिकडे टाकली गेली. तर चला आता इथं आहे ना भाकर पण करून घेतली. एकच भाकर केली. अंशू अर्धी खाते, मी अर्धी खाते. त्यानंतर नाश्ता होऊन जातो. मग दुपारी एवढी भूक नाही राहत ना, मग आम्ही फक्त अर्धीच भाकर. नाश्ता आम्ही पोटभरीचा करतो, नंतर मग दुपारी हलकंसं जेवण करतो.
तर चला, आता इथं डाळ पण झालेली. नाश्ता सकाळी कधी पण पोटभर करायचा, नंतर दुपारी थोडंसं हलकंसं जेवण करायचं. कारण की पोटभरीचा नाश्ता जर केला ना, आपलं वजन अजिबात वाढत नाही. आणि दुपारी हलकं जेवण करायचं, एक चपाती किंवा अर्धी भाकर एवढंच खायचं, म्हणजे आपलं वजनच वाढत नाही. तुम्ही पहिले माझे व्हिडिओ बघितले असतील आणि आताचे व्हिडिओ बघा, माझं कितीतरी वजन कमी झालेलं आहे. म्हणजे 2 पटीने वजन माझं कमी झालेलं आहे, निम्मे वजन कमी झालेलं आहे माझं. तर बघा, आता इथं आहे ना, चपात्या पण मी करून घेतलेल्या आहे मस्तपैकी. यांच्यासाठी ना 3-4 चपात्या दोघांसाठी करून घेतलेल्या आहे मी. ते पण आहे ना दुपारी थोडं थोडं जेवण करता. नंतर मग आम्ही संध्याकाळी थोडंसं अजून नाश्ता करून घेतो. नंतर मग रात्री पण हलकंच जेवण करत असतो आम्ही. तर बघा, झालं आता. चपात्या पण मस्तपैकी माझ्या इथं केल्या गेलेल्या आहे. तर चला, आता इथं आहे ना राखूची मटकी पण झालेली आहे. आमचा नाश्ता झाला, फक्त एवढी मटकी उरलेली आहे. आता राखूचा, माझा, अंशूचा आमचा झालेला आहे नाश्ता. तरी पण थोडीशी मटकी उरलेली, कारण की राखूने थोडी जास्तच मटकी आणली होती. तर चला, असो, रात्री खाल्ली जाईल किंवा दुपारी खाल्ली जाईल ती. आता चपात्या इथं माझ्या झालेल्या आहे, तुम्हाला दाखवते मी. हे बघा, मस्त अशा टम्म फुगतात चपात्या आपल्या. कधीही तुम्ही माझ्या चपात्या बघणार ना, चपात्या किंवा पुरणपोळी किंवा भाकरीच्या माझा हात कोणी धरू शकत नाही. कारण की मऊसूत चपात्या मला करता येतात. तो पण व्हिडिओ तुम्हाला स्पेशल दाखवणार आहे मी. तर चला, बघा, आता चपात्या झाल्या. बघा, 4 चपात्या आणि 1 भाकर करून घेतलेली मी इथं. तर तरीसुद्धा याच्यात नाही ना 1-1.5 चपाती उरेलच. 2 चपात्या तरी उरतील, कारण जास्त जेवणच जात नाही. तर इथं आता आपली डाळ पण झालेली आहे. सर्व काही स्वयंपाक माझा इथं झालेला आहे. तर चला, थोडंसं आम्ही बसतो, त्यानंतर आम्ही जेवण करणार आहोत. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा. आजपुरता एवढाच व्हिडिओ. भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. हे बघा, आमचा नाश्ता करून आता एवढी थोडीशी मटकी उरलेली आहे. आता दुपारी ना सर्वजण थोडी थोडी घेऊन घेऊ. तर चला, सर्वांना बाय बाय. असंच माझे व्हिडिओ बघत राहा, लाईक कमेंट करत राहा. सबस्क्राईब, ज्या काही नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब पण करा. चला, बाय बाय.